तब्बल 10 वर्षांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाली आणि 81 नगरसेवकांचं नवं सभागृह अस्तित्वात आलंय। गुरुवारी महापौर पदाची आरक्षण सोडत निघणार आहे। अशा वेळी नूतन नगरसेवकांच्या स्वागतासाठी प्रशासनानं जोरदार तयारी सुरू केली आहे। सर्व नगरसेवकांचं मानधन, बैठक, भत्ता, वाहन याबद्दलच्या खर्चाचा आढावा घेतला जातोय। 81 नगरसेवकांच्या मानधनापोटी महापालिकेच्या तिजोरीवर दरवर्षी 71 लाख रुपयांचा बोजा पडणार आहे। तसंच महापौर, उपमहापौर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी मोठी आर्थिक रक्कम खर्च होईल। 81 सदस्य संख्या असलेली कोल्हापूर महापालिका ड वर्गात आहे, तर आणखी 8 जण स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात येतील। गेली 5 वर्ष महापालिकेतील मुख्य सभागृह बंदिस्त होतं। आता नव्या नगरसेवकांच्या स्वागतासाठी या सभागृहाची दुरुस्ती आणि डागडुजी केली जाणार आहे। त्याच्या खर्चाचा अंदाजपत्रक सध्या बनवण्यात येत आहे। मुख्य सभागृहात 81 नगरसेवकांसह 8 स्वीकृत नगरसेवक आणि अधिकारी असे एकूण किमान 100 लोक बसतील। या दृष्टीनं मुख्य सभागृहाची रचना करण्यात येणार आहे। त्यासाठीचा आराखडा बनवण्याचं काम सुरू असून सुमारे 25 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। तर स्थायी समिती सभागृहाच्या नूतनीकरणासाठी 15 ते 20 लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे। महापौर, उपमहापौर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी आता नवी वाहनं घेतली जाणार आहेत। या वाहनांचा इंधन खर्च आणि देखभाल यासाठी दरवर्षी सुमारे 30 लाख रुपये खर्च येणार आहे। महापौरांसाठी 15 लाख रुपयांचं वाहन घेतलं जाईल, तर अन्य पदाधिकाऱ्यांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत किमतीची वाहनं घेतली जाणार आहेत। उपमहापौर, स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, विरोधी पक्षनेता, महिला बाल कल्याण समिती सभापती आणि गटनेत्यांनाही आता वाहनं दिली जाणार आहेत। शिवाय या सर्व पदाधिकाऱ्यांना महापालिकेकडून मोबाईल सिम कार्ड दिलं जाणार आहे। तसंच सर्व नगरसेवकांना दरमहा 7,500 रुपये मानधन आणि बैठक भत्ता दिला जाणार असल्यानं त्यावर दरवर्षी 71 लाख रुपये खर्च होणार आहेत। एकूणच महापालिकेत नव्या दमाचे नवे कारभारी नगरसेवक येत असताना त्यांच्यासाठी महापालिकेच्या तिजोरीची दारं खुली होत आहेत। मात्र आर्थिक अडचणीत असलेल्या कोल्हापूर महापालिकेचा कारभार करताना नूतन नगरसेवकांनी काटकसरीचं धोरण अवलंबण्याची गरज आहे।